नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सर्जरी के बाद एकनाथ शिंदे मुझसे मिलने आए। उस वक्त मैंने एकनाथ शिंदे से पूछा, एसटी में महिलाओं को 50% की छूट दी गई है, तो एसटी को कितना नुकसान हुआ? उन्होंने जवाब दिया कि यह विपरीत है। महिलाओं के लिए 50% छूट से महिला यात्रियों की संख्या बढ़ी है। एसटी को प्रतिदिन 150 करोड़ का घाटा हुआ और प्रति माह 40 करोड़ का मुनाफा हुआ। फडणवीस मुख्यमंत्री बने और उन्होंने एसटी की किराया दर 15% बढ़ा दी। किस मुख्यमंत्री पर भरोसा करें? आंकड़ों के मुताबिक एकनाथ शिंदे द्वारा दी गई जानकारी सच थी। एसटी आम लोगों के लिए एक उपकरण है। इसमें मुख्यमंत्री को कहना चाहिए कि 15% मूल्य वृद्धि का खुलासा किया जाए। अब ये फैशन हो गया है कि जो भी मुख्यमंत्री बनता है वो दिल से फैसले लेता है। मुख्यमंत्री यह बताने को तैयार नहीं है कि किराया बढ़ोतरी क्यों की गई। किराया बढ़ने से आम लोगों को परेशानी हो रही है। मैं आम लोगों से कहूंगा कि आपने बीजेपी को पूर्ण बहुमत से चुना, तो अब तैयार हो जाइए और अप्रैल महीने में रोने के लिए तैयार रहिए जब हालात सामान्य हो जाएंगे। देशमुख सूर्यवंशी हत्याकांड पर मांगों को मानने के बाद उसे पूरा कराने की जिम्मेदारी, जब केस हो गया तो कुछ नहीं करना है, आखिर मार्च तो निकालना ही चाहिए। देशमुख का मामला अलग है और सूर्यवंशी का मामला अलग है। संपीड़न के संबंध में सरकार द्वारा अपनाया गया रास्ता गलत है। जब सरकार हमेशा की तरह गलती पर है, हमने इस संदर्भ में मामला मानवाधिकार आयोग तक पहुंचाया है। हमें उम्मीद है कि मानवाधिकार आयोग उन्हें न्याय देगा। जरांगी पाटिल अनशन पर 10 वर्ष जरांगी पाटिल को ऐसे ही पकड़ना चाहिए या क्या कहें। जरांगी पाटिल जैसे किसान दोषी है, वैसे ही आप भी दोषी हो। आपने उन्हीं लोगों को सत्ता में बिठाया जो आपको स्वीकार करने को तैयार नहीं थे। आपने देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा, लेकिन बीजेपी पर नहीं। जी, बीजेपी आपको सर्टिफिकेट देने को तैयार नहीं था। किसान ऋण माफी पर किसान मूर्ख है। प्रकाश अंबेडकर, पिछली सरकार ने भी कहा था कि वह 7/12 कर्ज माफ करती है। किसानों को मूर्ख कहा जाता है क्योंकि वे किसी को दोबारा सत्ता में बिठा देते हैं। जिन्हें सत्ता में बिठाया गया उनके लिए अब आप क्यों रो रहे हैं? हम खेतों में जो बोते हैं वही उगता है। माफ करने वाली कोई सरकार नहीं है। अगर यह कहा जाए कि सत्ता में आने के बाद माफ नहीं करेगी तो इसमें कोई नई बात नहीं है। यदि आप प्रकृति के नियम के विरुद्ध कार्य करने जा रहे हैं तो आपको कष्ट उठाना पड़ेगा। किसानों को इस बारे में सोचना चाहिए। शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे। मागचं सरकार होतं, त्याच्या मागचंही सरकार होतं, त्यांनी कर्जमाफी देतो, इंटरेस्ट माफी देतो, आम्ही तुमचा 7/12 कोरा करतो। मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय? शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहात। दुसरं तिसरं उगवणारं नाही आहे। त्याच्यामुळे जे माफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे? निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं। शेतकऱ्यांनी याचा पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे। मध्ये उपोषणाला बसलेल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे। आता ही 10 वर्ष जरांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं? जरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असं सत्तेवरती बसवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असताना सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं। बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते, या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का? ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे। मग तिथल्याच पत्रकारांनी विचारलं, मग
आपण मागे का? तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत, हे बरोबर आहे, पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. थँक्यू. चला, सर मी असं म्हणेन की एकदा कारवाई सुरुवात झाली आणि ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे, तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही, पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चे आणि हे जे काढण्याचं मी त्याला ढोंग दतुर असं म्हणतो, हे जे चाललेलं आहे ते मला वाटतं या ठिकाणी थांबावं. मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे, सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे. देशमुखांच्या याच्यामधलं असणारं सरकार मान्य करायला तयार नव्हतं, पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे आणि ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारं जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला जे असणारं ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं, काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं, काय का तिथे असणारं तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते, ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे. एकच वाद तिथे राहिलेला असं सूर्यवंशीच्या संदर्भातला मी असं म्हणतो की आम्ही असणारं त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी मागितलं. पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही न लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असणारा जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि तिथल्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा आम्ही बाळगतो आहे की ह्युमन राईट कमिशन असणारं त्याला न्याय देईल अशी असणारी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरीनंतर त्यावेळेस त्यांना असं मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही जे महिलांना 50% सूट दिली आहे त्याच्यामुळे एस टी किती लॉसमध्ये गेलेली आहे. ते त्यांचं उत्तर असं होतं की बघा असं उलटं झालेलं आहे की 50% महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि 150 कोटी जे दिवसाला लॉसमध्ये जाणारी लालपरी जी आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज आपण असणारं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतो आहे की त्यांनी असणारं एस टी महामंडळाची वाढ केली अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवायचा, अगोदरच्या की आत्ताच्या? आकडेवारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना 50% सूट दिल्यानंतरसुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एस टी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आलं अशी परिस्थिती आहे. प्रॉफिटमध्ये असणारं एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही 15% वाढवलं का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा. नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो वाढवत बसतो, पण मी का वाढवलं आहे हे तो सांगायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा लोकांचा भुर्दंड आहे. मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असाला BJPला निवडून दिलेलं आहे
पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे. संतोष देशमुख हत्या अब तक के बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज.